नमस्कार. जय हिंद. आपले जे ई-ऑफिस संगणक प्रणाली आहे, त्या ई-ऑफिससाठी ज्यांना डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट मिळालेले आहे, म्हणजेच डी-एस-सीचे एक टोकन जे मिळालेले आहे पेन ड्राईव्हसारखे, ते टोकनद्वारे आपल्या ई-ऑफिसमध्ये सिग्नेचर कसं करायचं आहे आपल्या ई-ऑफिसच्या लॉगिनवर, त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. डी-एस-सी रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी आपल्या संगणकामध्ये 2 सॉफ्टवेअर असणे आवश्यक आहे. एक जावा सॉफ्टवेअर, दुसरे म्हणजे डी-एस-सी सायनर सर्व्हिस. ई-ऑफिसचं डी-एस-सी सायनर सर्व्हिस हे एक सॉफ्टवेअर त्यामध्ये पाहिजे. त्यासाठी आपण आता सुरुवातीला जावा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू. त्यानंतर डी-एस-सी सायनर इन्स्टॉल करू आणि आपले जे कंपनीचे आपल्याला जे टोकन दिलेले आहे, डी-एस-सीचे जे टोकन आहे, ते टोकनचे जे ड्रायव्हर आहे, आपण ते ड्रायव्हर इन्स्टॉल करू. ड्रायव्हर इन्स्टॉल झाल्याच्यानंतर डी-एस-सी आपल्या लॉगिनला रजिस्टर कशी करायची आहे, ते आपण पाहू. यासाठी सर्वप्रथम आता आपण आपल्या संगणकातील कुठले एक वेब ब्राउझर ओपन करायचे आहे आणि वेब ब्राउझरमध्ये आपण आता सुरुवातीला जावा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणार आहोत. त्यासाठी वेबसाईटमध्ये टाकायचं आहे java.com. java.com टाकल्याच्यानंतर त्याप्रमाणे विंडो ओपन होईल. हे जे डाउनलोड जावा फॉर डेस्कटॉप या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर डाउनलोड जावा फॉर डेस्कटॉप हे ऑप्शन डबल दिसेल. त्या ठिकाणी क्लिक करायचं. त्यावर क्लिक झाल्यानंतर आपली डाउनलोडिंगची प्रोसेस या ठिकाणी उजव्या बाजूला वरती चालू होईल. जावा डाउनलोड झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला हे दिसत आहे. जावा डाउनलोड झाल्याच्यानंतर आता आपल्याला डी-एस-सी सायनर सर्व्हिसचा जो सॉफ्टवेअर आहे तो डाउनलोड करायचा आहे. डी-एस-सी सायनर सर्व्हिसचं सॉफ्टवेअर आणि जावा हे दोन्ही मी आपल्या WhatsApp ग्रुपवरती शेअर केलेलं आहे. परंतु जर आपल्याला डायरेक्ट इथून डाउनलोड करायचं असेल तर याप्रमाणे डाउनलोड करू शकता. अन्यथा मी आपल्याला WhatsApp ग्रुपवर जे पाठवलेलं आहे, ते डाउनलोड करून तुम्ही इन्स्टॉल करू शकता. आता हे झालं जावा डाउनलोड करण्याची प्रोसेस. आता डी-एस-सी सायनर सर्व्हिस कसं डाउनलोड करायचं ते पाहू. याप्रमाणे आपण आपले ई-ऑफिसचे लॉगिन करून घ्यायचे आहे. ई-ऑफिसचे लॉगिन झाल्याच्यानंतर आपले जे फर्स्ट पेज आहे, त्या फर्स्ट पेजमध्ये नोटीस बोर्डवर या ठिकाणी डी-एस-सी सायनर्स हे जो सॉफ्टवेअर आहे, या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे डीजी ऑफिसकडून. यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर हे जे डाउनलोडचे ऑप्शन आहे, यावर क्लिक करायचं आहे. डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर हे जे ऑप्शन ओपन होईल या ठिकाणी डाउनलोड एनिवे या ऑप्शनवर क्लिक करायचं. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपली डाउनलोडिंगची प्रोसेस हे बघा इथं डाउनलोडिंग प्रोसेस चालू आहे. अशा प्रकारे आपण ई-ऑफिसचे जे डी-एस-सी सायनर सर्व्हिसचे जे सॉफ्टवेअर आहे, ते डाउनलोड करायचे आहे. याप्रमाणे ते डाउनलोड होईल. डाउनलोड झाल्याच्यानंतर हे पहा डाउनलोड होत आहे. डाउनलोड काही सॉफ्टवेअर डाउनलोड झालेलं आहे. डाउनलोड झाल्याच्यानंतर आपण ज्या ठिकाणी डाउनलोड केलेलं सॉफ्टवेअर आपल्याकडे डाउनलोडमध्ये स्टोअर झालेलं आहे, त्या ठिकाणी जायचं आहे. आपण आता डाउनलोड केलेलं सॉफ्टवेअर, डिजिटल सायनर सर्व्हिसचं सॉफ्टवेअर आणि जावा हे दोन्ही डाउनलोडमधून आपण कॉपी करून घ्यायचे आहे. त्याप्रमाणे आपण कट करून घ्यायचं. कट केल्याच्यानंतर आपल्या सी ड्राईव्हमध्ये जायचं आहे, आपल्या पीसीतल्या आणि सी ड्राईव्हमध्ये आपले हे 2 सॉफ्टवेअर या ठिकाणी पेस्ट करायचे आहेत. सी ड्राईव्हमध्ये आपले जावा सॉफ्टवेअर आणि डी-एस-सी सायनर सर्व्हिस पेस्ट केल्यानंतर सर्वप्रथम आपण जावा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं आहे. त्यासाठी जावावरती 2 वेळेस क्लिक करायचं आहे. 2 वेळेस क्लिक केल्यानंतर याप्रमाणे स्क्रीन ओपन होईल. या ठिकाणी येस करायचे आहे. इन्स्टॉलिंगची प्रोसेस ओपन होत आहे. त्यानंतर इन्स्टॉल हे जे ऑप्शन आहे, यावर क्लिक करायचं आहे. याप्रमाणे आपले जावा सॉफ्टवेअरची इन्स्टॉलिंग प्रोसेस चालू होत आहे. अशा प्रकारे आपण जावा सॉफ्टवेअर आपण इन्स्टॉल केलेलं आहे. जावा सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्याच्यानंतर हे जे क्लोजचे ऑप्शन दिसत आहे,
क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि याप्रमाणे आपण जावा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. यानंतर जावा सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्याच्या नंतर आता डिजिटल सायनर सर्व्हिसचं जे सॉफ्टवेअर आहे ते या ठिकाणी आपण इन्स्टॉल करणार आहोत. तर आता डिजिटल सायनर सर्व्हिस या सॉफ्टवेअरवर ओपन करायचं किंवा दोनदा क्लिक करायचं आहे. डिजिटल सायनर सर्व्हिसचं सॉफ्टवेअर ओपन होईल. ही स्क्रीन ओपन झाल्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर आय ॲक्सेप्टवर क्लिक करून नेक्स्ट करायचं. त्या ठिकाणी येस या ऑप्शनवर क्लिक करायचं. यानंतर नेक्स्ट हे जे ऑप्शन आहे यावर क्लिक करायचं. येस करायचं आणि इन्स्टॉल या ऑप्शनवर क्लिक करायचं. आता आपली डिजिटल सायनर सर्व्हिसचं जे सॉफ्टवेअर आहे ते इन्स्टॉल होण्याची प्रोसेस चालू झालेली आहे. याप्रमाणे पूर्ण प्रोसेसिंग होऊन आपले सॉफ्टवेअर इन्स्टॉल होईल. त्यानंतर हे जे फिनिशचे ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे ऑप्शन ओपन होईल. या ठिकाणी कट करून टाकायचे आहे. DSC सायनर सर्व्हिसचे जे आपले सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्याच्या नंतर याप्रमाणे आपल्याला स्क्रीनवर दिसेल. हे जे बाण आहे यावर क्लिक करून टाकायचं आहे आणि आपले सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाले, रन झाले किंवा नाही हे आपले PCचे हे जे खालचे आयकॉन आहे यावर क्लिक केल्यानंतर हे बघा इथं दिसत आहे DSC सायनर सर्व्हिस रन झालेला आहे. अशा प्रकारे आपण आता DSC सायनर सर्व्हिस सॉफ्टवेअर आपण इन्स्टॉल केलेला आहे. DSC सायनर सर्व्हिसचं जे टोकन दिलेलं आहे तो टोकन आपल्या PCला आपण लावून घ्यायचा आहे. लावून घेतल्यानंतर याप्रमाणे शेवटी तो आपण लावलेलं टोकन दिसेल. त्यावरती 2 वेळेस क्लिक करायचं आहे आणि ते टोकनचा ड्रायव्हर आपण इन्स्टॉल करून घ्यायचा आहे PCमध्ये. हे पेज ओपन होईल. हे पेज कट करून टाकायचं आहे. याप्रमाणे आपण आपले DSCला लागणारे सॉफ्टवेअर रजिस्टर करून घ्यायचे आहे. सर्वप्रथम आपण जावा इन्स्टॉल केलं. त्यानंतर DSC सायनर सर्व्हिसचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं आणि शेवटी आपल्याकडे जे DSCचं टोकन दिलेलं आहे जे पेन ड्राईव्हसारखं, त्यातील जे ड्रायव्हर आहे, ते ड्रायव्हर आपण इन्स्टॉल करून घेतलं. हे तिन्ही इन्स्टॉल केल्याच्या नंतर आपले जे ई-ऑफिसचे लॉगिन आहे, ते लॉगिन आपण करून घ्यायचे आहे. ई-ऑफिसचे लॉगिन झाल्यानंतर याप्रमाणे पेज दिसेल. त्या ठिकाणी फाइल या ऑप्शनवर आपण क्लिक करायचं आहे. फाइल या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे पेज ओपन होईल. या ठिकाणी हे जे ऑप्शन आहे रजिस्टर फॉर सायनिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि DSC रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं. या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं, DSC रजिस्ट्रेशन म्हणजे आपल्याकडे जे टोकन दिलेलं आहे पेन ड्राईव्हसारखं, त्याचे रजिस्ट्रेशन आहे आणि ई-साइन रजिस्ट्रेशन म्हणजे आपल्याकडे टोकनची आवश्यकता नाही. हे जे आधारद्वारे आपली सिग्नेचर होणार त्याचं रजिस्ट्रेशन आहे ई-साइन रजिस्ट्रेशन आणि DSC रजिस्ट्रेशन आहे आपल्याकडे जे टोकन दिलेलं आहे त्याचं रजिस्टर आहे. हे ऑप्शन ओपन झाल्यानंतर रजिस्टर DSC या ऑप्शनवरती क्लिक करायचं. रजिस्टर DSC ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपले DSC या ठिकाणी ओपन होईल. याप्रमाणे आपले DSC या ठिकाणी ओपन होईल. जे 1 नंबरचे ऑप्शन आहे त्यावरती आपण क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर DSC रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं. DSC रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपले रजिस्टर होण्याचे चालू होईल. त्या ठिकाणी आपल्या DSCचे जे पासवर्ड असेल ते पासवर्ड आपण या ठिकाणी टाइप करून घ्यायचं आहे. त्यानंतर एंटर प्रेस करायचं आहे. एंटर प्रेस केल्यानंतर हे पहा याप्रमाणे या ठिकाणी वरी आलेला आहे सक्सेसफुल DSC रजिस्टर्ड सक्सेसफुल. अशा प्रकारे आपण आपली DSC डिजिटल सायन्स सर्टिफिकेट जो पेन ड्राईव्ह आहे तो आपल्याकडे DSCचा टोकन दिलेला आहे तो आपण आपल्या लॉगिनवरती याप्रमाणे रजिस्टर करून घ्यायचा आहे आणि यानंतर DSCद्वारे आपल्या ज्या सिग्नेचर करायच्या आहेत त्या सिग्नेचर होतील. धन्यवाद.